10 वर्षापूर्वी पण हीच परिस्थिती होती. आता सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत खड्डे. मी 10 वर्षांनी अपडाऊन करणारा व्यक्ती आहे. इथे सीसीटीव्ही ऍक्टिव्ह नसतात आणि मोस्ट ऑफ द मराठवाडा विदर्भाच्या कंडक्टर ड्रायव्हरच्या बदल्या एकदम मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. स्थानिकांच्या बदल्या होतात की नाही ते माहीत नाही. आणि दत्ताकाळी प्रकरणांना काय बोध घेतात. 8 महिने झालं परिस्थिती जैसे ते आहे. कर्मचाऱ्यांची मी आल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती तुम्ही सांगता ती आहे. वस्तुस्थिती मी नाकारत नाही, परंतु लवकरच आम्ही शिवाजीनगर जसं PPP तत्वावर आम्ही मेट्रोला विकसित करायला देतोय, तसंच स्वारगेटचा डेपोसुद्धा PPP तत्वावर आम्ही विकसित करणार आहोत. आणि फक्त बस डेपो नाही तर राज्यातील सगळे बस डेपो, बस स्टँड हे बस पोर्ट व्हावे ह्या मताचा आम्ही आहो. आमचं सरकार त्या मताचं आहे आणि तशा पद्धतीच्या आम्ही सुविधा भविष्यामध्ये देण्यासाठी प्रयत्न करतो. महिला कर्मचाऱ्यांना, महिला अधिकाऱ्यांकडून ते आता तक्रार माझ्याकडे आलेली आहे. तक्रार आता मी या ठिकाणी आल्यानंतर मला लेखी निवेदनाद्वारे त्यांनी तक्रार केलेली आहे. मी माझ्या अधिकाऱ्यांना ती तक्रार वाचायला आणि वस्तुस्थिती काय ती मी समजून घेतो आणि निश्चितपणे जर त्या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल तर आम्ही त्यामध्ये त्या महिलेला न्याय देऊ.